आपण नेक्स्ट स्टेप करणार याच्यासाठी स्कर्टिंग स्कर्टिंग टाकण्यासाठी काय करणार, फ्रंट मध्ये जाणार, पूर्ण हे फेसेस सिलेक्ट करणार, ग्रुपच्या आतमध्ये जाऊन डबल क्लिक करून हे फेसेस सिलेक्ट केले, इथनं आपण मूव्ह केले आणि उचलले आणि त्याला काय म्हटलं 75 mm वर 3 इंचावर स्कर्टिंग टाक. आली का माझी सगळी? इकडे पण तसंच फ्रंट, इकडे सगळीकडे यायला पाहिजे. फ्रंटला गेलो आपण बरोबर, मग आपण राईट साइडच्या याला गेलो, कॅमेरा पॅरलल प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये आता खालची लाईन करायची, तर खालची चेक करायचं झालंय बघा, दिसतंय ना बघ, खालच्या खाली मूव्ह करायचं, वरती करायचं, लॉक करायचं आहे. माझं इकडे तिकडे जातंय का? नाहीच जाते, फक्त वरतीच जात. तर अप एरो की यूज करून मूव्ह करून 75 झाली. सगळीकडे स्कर्टिंग माझी आली. वॉल्स घेणे, वॉल्सला सिलेक्ट करणे, कलर्स मध्ये जाणे, नवीन कलर क्रिएट करणे, नाव देणे, वॉल्स एंटर करणे, सिलेक्ट केलेला कलर सगळ्याला कंट्रोल ए करायचं म्हणजे सगळं सिलेक्ट होतं आणि अप्लाय केलं. सगळ्या वॉल्स व्हाईट आहे, आता पिंक दाखवतोय कारण व्हाईट असलं तर मटेरियल अप्लाय झालंय की नाही झालंय ते कळत, कारण बाय डिफॉल्ट पण व्हाईट असतं. त्याच्यामुळे आता रॅन्डम कलर घेऊन इथनं आपण कलर चेंज करू शकतो, व्हाईट करू शकतो. ठीक आहे, टेम्पररी असं केलं. माझं रूम मॉडेल झालं, स्कर्टिंग झालं, सगळं झालं. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, मला फॉल सिलिंग बनवायचं.